तेच थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. थोडं महत्वाचंच बोलायचं होतं. तू बरी आहेस ना? मी बरी आहे बाबा, माझं काही नाही. आपल्या मनू बद्दल थोडं सांगायचं होतं. मनू बद्दल काय? आपली मनू म्हणजे आपली मनू. हाँ, पण काय? आई वाह! आई ए आई आई काय होतंय? का हळवळतेस तू? हा पोटात दुखतंय? एक मिनिट, बघते बघते. हे बघ, इथे दुखतंय का? हा? इथे दुखतंय? इथे ओके 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 बाबा, ते आईला अपेंडिसायटिसचा अटॅक आलाय. काही गोळी वगैरे नाही नाही, गोळी नाही, आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल. ऐका ना, ड्रॉवर मधली पेनकिलर द्या, थोडं बेरेबल होईल. देतो मी देतो. आई काय नको, आपण हॉस्पिटलमध्ये जातोय. हा मी आले तुझा मी रे जा मी लवकर आले आले बाबा. ए तुबे नको काळजी करू हा आपण डॉक्टरांकडे जातो. हॅलो हॅलो. हाय मीरा, सॉरी तुला उशिरा फोन करतोय. सौरभचं काही बोलणं झालं का? म्हणजे पुढे आपण काय करूया? आधी आधी ऐक 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 ऐक. अरे मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले, तिला अपेंडिसायटिसचा अटॅक आलाय बहुतेक. काय? आय एम सॉरी, कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट करतेस? एमडी हॉस्पिटल. चला चल 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 चल. हॅलो मीरा, सौरभ आहे का बरोबर? ऐक ना ऐक ना, आपण नंतर बोलू. आई चल. हा हॅलो. चल 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 चल. हो 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 काळजी करतो का? आपण पटकन पोहोचू हॉस्पिटलमध्ये. चल. तुम्ही बसा, मी ऍडमिशन फॉर्म भरते. पाणी हवंय तुम्हाला? बसा. ऍडमिशन फॉर्म द्या प्लीज. दुःखाच्या गर्दीत हरवताना हाती अजून तुझा हात आहे. भिजलो होतो जिथे सोबतीने, भिजलो होतो जिथे सोबतीने, तिथे अजूनही बरसात आहे. अजूनही बरसात आहे. हाय, हाय. कशात काकू आता? आत्ता नेलंय कॅज्युअलिटीमध्ये, पण त्रास होतोय तिला खूप. पोटात खूप दुखतंय. ऍक्च्युली आता थोडं टेन्शन आलंय मला. नको काळजी करूस. तू आणलेस ना त्यांना इथे, त्या ओके होतील. हा, मी आज जाऊन बघून येतो. बाबा, डॉक्टर आदिराज पाठक. नमस्कार. नमस्कार. मीरा, अपेंडिसायटिसच आहे. इमिजिएट ऑपरेट करावं लागेल. ओके. पण द इश्यू इज, या हॉस्पिटलला असोसिएट असलेले जे जनरल सर्जन आहेत ते आत्ता अवेलेबल नाही आहेत. म्हणजे आईला आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागणार. नाही, तसं करून नाही चालणार. तुझ्या ओळखीचे दुसरे कोणी इथले डॉक्टर आहेत का? डॉक्टर मेहता फोन उचलत नाहीयेत. तू कोणाला फोन लावतोस? डॉक्टर अभ्यंकर म्हणून आहेत, माझ्या बाबांच्या हॉस्पिटलला अटॅच आहेत. ह्यांचाही फोन लागत नाहीये. कोणाचाच कसं कॉन्टॅक्ट होत नाहीये? आज पाऊस पण एवढा जास्त पडतोय ना, कोण कसं पोचू शकणार आहे वेळेत? डोंट वरी मीरा, करूया काहीतरी.
मी आलोच. कुठे चाललंस? मी डॉक्टर अभ्यंकरांना घेऊनच येतो इथे. आधी लवकर ये प्लीज. डोंट वरी, काळजी करू नकोस, मी आलो. अरे सॉरी. मीरा, मी आलोच. आईची तब्येत कशी आहे? सर्जरी सांगितली अर्जंट, पण सर्जन अवेलेबल नाहीये. मग आता आधी गेलाय. त्याच्या ओळखीचे कोणीतरी डॉक्टर अभ्यंकर म्हणून आहेत, त्यांना घेऊन येतोय तो. त्यांचाही फोन लागत नाहीये खरं तर. इतक्या रात्री काय तो त्यांना घरून घेऊन येणार आहे? कदाचित. बरं दिसत नाही ना ते. पण तो ऍटलिस्ट ट्राय तरी करतोय. आधी काहीही करेल. वेळ पडली ना तर डॉक्टर अभ्यंकरांना उचलून घेऊन येईल तो. पण तो येईल, मला माहितीये. दुःखाच्या गर्दीत हरवताना हाती अजूनी तुझा हात आहे. भिजलो होतो जिथे सोबतीने, भिजलो होतो जिथे सोबतीने, तिथे अजूनही बरसात आहे. अजूनही बरसात आहे. चांगलं झालं ऑपरेशन. डोंट वरी. थँक्यू डॉक्टर. हो, थँक्स कशाला. पण पेशंट लकी आहे. तुम्ही आणि तुमचे मिस्टर दोघेही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही वेळेवरती आईना ऍडमिट केलं आणि तुमचे मिस्टर वेळेवरती मला इथे घेऊन आले. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. चला, मी तुम्हाला सोडायला येतो. अहो नाही, त्याची काही गरज नाही. माझी गाडी येईलच आता. टेक केअर. मला काय म्हणून सुचत नाहीये खरंच. थँक्यू सोडून काही म्हण. तुला उशीर होत असेल ना, घरी तुझी बायको वगैरे वाट बघत असतील. मग जाऊ का? अरे नाही, म्हणजे मला ऑकवर्ड होतंय खूप ऍक्च्युली. ऑलमोस्ट रात्र गेली अख्खी. उद्या पुन्हा तुला क्लिनिक असेल. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. काळजी करू नकोस. बाय. हॅलो हॅलो आदी. अरे एवढ्या रात्री कुठे निघून गेलास तू? आणि मला न सांगता कसा निघून गेलास? हा, काळजी करत बसले ना मी इकडे. बर ते जाऊ दे, आता येणार आहेस कधी ते सांग आदी. हॅलो
हॅलो, डॉक्टर इकडे फोन विसरून गेलेत हॉस्पिटलमध्ये. त्यांना एक निरोप द्याल का प्लीज? मी उद्या सकाळी त्यांचा फोन त्यांना आणून देईन. असा कसा फोन विसरला? ठीक आहे मी सांगते त्याला. हां, तुम्ही कोण बोलताय पण? हॅलो हॅलो हॅलो. हे बघ मीरा, तू आता काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित. आणि तुला कधी खचल्यासारखं वाटलं तर मला फोन करत जा, आता केलास तसा. सगळ्यात आधी मला तुझी आठवण आली, मग तुला फोन केला. पण मग तो आदिराज कसा काय आला इथे, ते माझ्या आधी? मी निघत होते ना हॉस्पिटलमध्ये यायला, तेव्हा नेमका त्याचा फोन आला. मला आठवतही नाही आता की मी त्यांना नक्की काय सांगितलं, पण मी त्याला हे सगळं सांगितलं. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर लिटरली तुला सांगते, पुढच्या 5 ते 10 मिनिटात तो इकडे आलेला होता. म्हणजे तू न बोलवता तो इथे आला? हो. का? काय त्यात काय एवढं? मदत करतात की लोक. आपल्या एक्सला नाही ना, जनरली टाळतात. बिटरनेस असतो ना मनामध्ये. हा, पण सगळ्यांचं असं असतंच असं नाही ना. मला फक्त इतकंच वाटलं की अचानक त्याला तुझी अशी काळजी का वाटायला लागली. अचानक वगैरे काही नाही, त्याला पूर्वीही खूप काळजी असायची माझी. आणि एक मिनिट, तू का इतका इन्सिक्युअर होतोयस? तुझी माझी मैत्री वेगळी आहे निखिल. अगं मी मित्र आहे म्हणूनच तुला सांगतोय. म्हणजे म्हणूनच मला वाटतं की तुला कोणी हर्ट करू नये. आधी मला हर्ट नाहीच करणार. त्याचं खूप तू नाही बोललीस तरी ऐकायला आलं मला ते. अरे हा, फोन विसरलो. कदाचित मीराकडेच असेल माझा फोन. हॅलो, डॉक्टर आदिराज इकडे फोन विसरून गेलेत हॉस्पिटलमध्ये. हॅलो मीरा, मी आधी बोलतोय. आदिराज, तू, मला वाटलं तुझी अरे तू फोन विसरून गेलास इकडेच बेंचवर. हो अगं, गडबडीत तिथेच राहिला फोन. तू एक काम कर, तू माझा फोन स्विच ऑफ करून ठेव. उगाच डिस्टर्ब नको व्हायला, कोणाचे कॉल आले तर. नाही, फोन आला होता मगाशी तुझ्या घरनं. घाबरू नकोस, बायकोचा नव्हता, आईचा होता. अजून काही म्हणाली नाही ना आई? नाही, काही नाही. तुला लागणार आहे का तुझा फोन आत्ता? मी आणून देते हवं तर. अगं फक्त फोन द्यायला आता एवढ्या रात्री काय येतेस? तू नाही का आलास एवढ्या रात्री? बापरे मीरा, बदललीस तू. चांगलं वागतेस माझ्याशी. तू नाही बदललायस, पण तसाच आहेस. पूर्वीसारख्याच वस्तू विसरून जातोयस कुठेही. बरं, फोन तुझ्याचकडे ठेव. मी उद्या येईन तेव्हा घेईन तुझ्याकडून. अरे फोन घ्यायला कशाला येतोयस एवढ्यासाठी? अगं नाही, मी असा विचार करत होतो की मी उद्या माझ्या बरोबर मल्हारला घेऊन येतो तिथे हॉस्पिटलमध्ये.
आय एम सॉरी, तुला वाटेल की ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मी हा विचार करतोय, पण नाईलाज आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला पुढचा प्लॅन करायला पाहिजे. नाही ठीक आहे, उद्या ये तू, भेटू, बोलू, मग ठरवू. बाय. चहा तुलाच करून घ्यावा लागेल हा? का? आई बाहेर गेलीये का? नाही, त्या ऍडमिट आहेत ना हॉस्पिटलमध्ये. काय? कधी? आणि हे तू आत्ता सांगतेस मला, ते एवढे थंडपणे? अगं पण काय झालंय काय आईला? काही नाही, काल रात्री त्यांना अपेंडिसायटिसचा अटॅक आला, म्हणजे ते अपेंडिक्स. अगं मग रात्री का नाही उठवलंस मला? अरे पण ठीक आहे, मीराताई होती, बाबा पण होते ना, ते घेऊन गेले आईंना हॉस्पिटलमध्ये. अश्विनी, अशा वेळेस उठवत जा प्लीज. आई आता बरी आहे का? त्या बऱ्या आहेत, आता बरं वाटतंय त्यांना. ऑपरेशन झालंय. ऑपरेशन? ऑपरेशनची वेळ आणि कुठे हॉस्पिटल? काय नाव आहे त्याचं? आईंना भेटल्याशिवाय आता मला चैन नाही पडणार. अरे MD हॉस्पिटल, पण गर्दी नका करू तिथे जाऊन. तुम्ही बसा, चहाचं काय आता? चहा लागेल. हे विचारण्याच्या ऐवजी करून ठेवला असतास ना, चाललं असतं. आता घेतो कुठल्या तरी टपरीवरती. ठीक आहे, मग नाश्ता पण तिथे. हो, तिथे करू, नाहीतर आल्यानंतर करू. पण आता निघू. चल चल. बरं, आपण चेंज करून जाऊया. चल लवकर. कसं वाटतंय ग? पुष्कळ बरं वाटतंय. काल काय भयंकर दुखत होतं अगं, जीव घाबरला होता माझा. मला वाटलं काही होत नाहीये तुला, काहीतरी बोलू नको उगाच. काहीतरी होऊन कसं चालेल, तुमची दोघींची लग्न व्हायच्यात ना अजून. तू लवकर बरी हो. हे असं बघवत नाही तुला, कसं तरी वाटतं. आता वय झालं, काहीतरी होणारच ना. आणि तू एवढी डॉक्टर आहेस की मला कसली चिंता आहे. काय नाही ग, इतर लोकांना सांगायला ठीक असतं, स्वतःवर वेळ येतं तेव्हा कळतं. काल कळलं मला. शेवटी आधिराज जाऊन डॉक्टर अभ्यंकरांना घेऊन आला, मग अभ्यंकरांनी केलं तुझं ऑपरेशन. अधिराज? अधिराज कोण? अगं ते गायनाक आहेत आमच्या क्लिनिक मधले. म्हणजे देवानी तुझा धावा ऐकला की, आणि देवदूत पाठवला म्हणून माझी एक्सपायरी डेट पुढे गेली आणि वाचले. आई झोप आता, जरा जाग आली तर बडबड करायला लागली. आराम कर, बोलू नको जास्त. तू आहेस ना जवळ, काही काळजी नाही मला. येऊ का? ये ना. गुड मॉर्निंग. कशात का तू? बरी आहे. अगं हा आधी राज, आमच्या क्लिनिक मधले गायनाक, काल नाही का अभ्यंकरांना घेऊन आले. नाही, जवळपास किडनॅपच केलं त्यांनी अभ्यंकरांना काल. नमस्कार. काल माझ्यामुळे खूप धावपळ झाली तुमची, नाही? हो, ते माझं कामच आहे. आणि आपल्या माणसांचे आभार नसतात मानायचे. डॉक्टरांसाठी प्रत्येक पेशंट आपलाच असतो. तुम्ही बाकी काही विचार करू नका. तुम्ही बरे आहात ना? हो, पुष्कळ बरं वाटतंय. हा मल्हार माझा भाचा माझ्या बरोबरच होता म्हणून आला. अगं अगं काय हे मीरा, इट्स ओके. अरे हे बघत होतीस कुठे? अरे ठीक आहे, इट्स ओके. मी बघते, काही प्रॉब्लेम नाहीये. काही सांगू नकोस. तू काही करणार नाही तर असंच ठेवून देशील. एका वेळेला एक काम करत जा ना. इतकी वर्ष झाली तू तशीच आहेस अजून. इतकी वर्ष? काय ग मीरा, केव्हापासून ओळख आहे तुमची? दाबून ठेवते.
मल्हार, अरे तू ते नारळ पाणी असं ठेवून का दिलंयस? दे ना त्यांना. हो त्यांनी देऊ आई लगेच तुला? आई काय रे? कसं वाटतंय आता? बरी आहे. आणि तुला बरं वाटत नव्हतं तर का नाही सांगितलंस मला? अरे काय सांगायचं, आधी काही होतच नव्हतं मला. मनू, लांबच उभी राहणार आहेस का? नाही, दादा बोलत होता ना म्हणून. आई तुला काही हवं असेल तर सांग. मी आदिराज, तुम्ही इथे? अरे हे डॉक्टर आदिराज, आम्ही क्लिनिकमध्ये एकत्र काम करतो. काल रात्री उशिरा फोन आला यांचा मला एका पेशंटच्या संदर्भात बोलायला. तर त्यांना मी हे सगळं सांगितलं तर त्यांची खूप मदत झाली काल मला. अगं कालच यांनी मला सुद्धा मदत केली माझं हॉटेलचं बिल भरायला. हो हो, ह्यांनी? अरे वा. आपण इथे गर्दी नको करूया, आपण सगळे बाहेर थांबूया का? मी ओके. थँक्यू. हा, मल्हार, तू जरा काकूंजवळ थांब आणि त्यांना काही लागलं तर बघ. हा? नाही नाही, मी आलोय ना आता, मी थांबतो. नाही सौरभ, तुला बरं नाही ना, तू घरी जा, आराम कर. तुला ताप आलाय ना, तू घरी जा. अगं ताई मी पण आहे की. सौरभ बरोबर घरी जा. तू थांबच हा इथे. हो थांबतो ना, मला काहीच काम नाहीये. चला चला, आपल्याला लगेच सगळे आपण बाहेर थांबूया. हा, बाहेर जायला हवं. येतो आम्ही. हा मल्हार, काळजी. काहीच काळजी करू नका तुम्ही, मी आहे इथे. आई काळजी घ्या. चल बाळा. मी आहे. हो, मी झोपते आता. तुम्ही पण बसा, आराम हो करा. आहे, मी इथे आहे. तुम्ही सांगा मला काही लागलं तर. सौरभ, पण तू औषध वगैरे व्यवस्थित घे, हायगाय करू नको. नाही. तू निखिलकडे जातोस का नाही तर सरळ? नाही नको, मी रात्री घेतलीत औषधं, सो आय एम फाईन. तायडे, आय एम रिअली सॉरी. काल रात्री अश्विनीने सांगितलं असतं तर मी काल रात्रीच आलो असतो. आज ब्रेकफास्ट करताना तिने आम्हाला सांगितलं आईला ऍडमिट केलं. पण आता आईला भेटलो ना तर खरंच बरं वाटलं. नाही, ती आत्ता हसतीये, बोलतीये वगैरे, पण काल रात्री परिस्थिती खरंच खूप गंभीर होती. आता ठीक आहेत ना, पण काही दिवस त्यांना पडूनच राहायला सांगा आणि स्ट्रिक्टली त्यांना पथ्य पाळायला सांगायचं. टेम्परेचर सुद्धा आपण मध्ये मध्ये चेक करायला हवं. आणि काही लागलं तर मल्हार आहेच. मीरे, काल तू मला काहीतरी सांगणार होतीस ना? नाही म्हणजे तू काहीतरी बोलणार होतीस माझ्याशी. बघ ना, तू आमच्या खोलीत आलीस आणि मला घेऊन बाहेर गेलीस तेव्हा. आठवत नाहीये मला. मनूबद्दल काहीतरी होतं का? मी तू तसं काहीतरी विचारणार होतीस का मला? म्हणजे मनूचा लग्नाचा विषय आत्ता घाईघाईने नको काढायला. हा, म्हणजे तिचं लग्न करूया आपण, पण म्हणजे हे बघणं, दाखवणं वगैरे असं सारखं नको, एवढंच म्हणत होते. नाही नाही, बरोबर आहे तुझं. मलाही हे अजिबात पटलेलं नाहीये. हिच्याशी कोण बोलणार ग या विषयावर? त्यावरून वादावादी नको म्हणून मी गप्प बसतो. हा, आता शुभाला बरं वाटेपर्यंत हा विषय मागेच पडणार. तरी सुद्धा मी बोले ना तिच्याशी. तू नको काळजी कर.
हॅलो. मीरा, तिकडे सगळं कसं आहे? काकू कशा आहेत? हो, बरी आहे आता. आणि आमचा भाचा श्री मदत करतोय ना? करतोय मदत. गेलाय आता औषध आणायला. चालू आहे उमेदवारी. काका काकू काही बोलले का त्याच्याबद्दल? म्हणजे इम्प्रेशन पडतंय ना त्याचं? इम्प्रेशन? अरे मध्ये मध्ये माती खातोय तो, मला सावरून घ्यायला लागते. आता आई बाबांशी बोलून त्यांना पटवायचं सोडून मोबाईलवर गेम खेळत बसलाय. एवढा बालिश वागतो तो. तू समजाव रे त्याला जरा. नाही तर मला माझ्या पद्धतीने समजावायला लागेल. ना नाही, नको नको, तुझी पद्धत नको. मी बोलतो. अर्थात मल्हार तरी काय करणार म्हणा. नाही, त्याचा मामा एवढा बालिश असताना तो तरी कसा मॅच्युअर्ड असणार ना. मल्हार वयाने खरंच लहान आहे, पण मामाचं एवढं लग्न झालंय, बायको आहे, मूल आहे, तरी चाइल्डिश वागतोच. हो. अगं पण नेहूला असं नाही वाटत. कोण नेहू? नेहा, माझी बायको. तिला काय वाटतं याच्याशी माझा काय संबंध आहे? मी तुला असाच बघितलाय, त्यामुळे मला तू असाच माहितीस. मग तू वाट बघायचीस ना मी शहाणा होईपर्यंत. तुलाच घाई होती मी मॅच्युअर्ड वागण्याची. मी काय करणार त्याला? आता झालायस ना शहाणा? आणि तुझ्या बायकोला वाटतंय ना असं? संपलं ना विषय. मला कशाला सांगतोयस? मी ठेवते फोन. लिफ्ट मध्ये रेंज जाईल आता. बाय. या बाय. डोळ्यासमोरच येते ही माझ्या. किती कडकड. पण माझ्या बायकोचं नाव काढलं की एवढी का चिडते? किती वर्ष झाले आमचं ब्रेकअप होऊन. मग आता हिला एवढा फरक पडतोच का? उत्तर शोधावं लागेल डॉक्टर आदिराज. काका कुठे गेले? काका कुठे गेले? पाणी आणायला गेलेत. हे पण हे काय पाणी आहे ना इथे? आत्तासाठी आहे, नंतर लागेल ना आणखी. हा बरं काकू, आता तुम्हाला गोळी घ्यायची. एक सकाळची गोळी आहे आणि एक रात्रीची गोळी आहे. मी देतो तुम्हाला. ठेव तिथे. हे आले की मग घेईन मी. काकू अहो मी आहे ना, मी देतो. नको रे बाळा, हे आले की घेते मी. काकू अहो मी आहे ना, मी देतो ना. आणि गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात. मी देतो. म्हणू काय बघितलंस का त्याच्यात? कसा आहे तो? नाही अगं, गोड आहे तो. असं काय? गोड आहे? बालिश आहे बालिश. तिकडे जाशील ना तेव्हा 2-2 सासवांची डील करायला लागणार आहे तुला. मल्हारची आई आणि त्याच्या आईची आई. ते नेहा कशी मॅनेज करत असेल काय माहिती. कोण नेहा? अगं कोणी नाही नेहा. तू त्या मल्हारशी बोल जरा. फार बेजबाबदारपणे वागतो. आईच्या रूम मध्ये बसून मोबाईलवर गेम खेळत होता. त्याला सांग जरा जबाबदारीने वाग. हा बोल भाई. अरे नाही नाही, मला नाही जमणार. हो मी बोललो होतो, पण मला नाही जमणार. गोळी गोळी. हा हा ठीक आहे. बाय. नाही नाही नाही, मी कळवतो तुला काय ते. मी तुला फ्री झालो की कॉल करीन. आता नको, आता मी जरा बिझी आहे. बाय बाय. काकू काकू काय होतं तुम्हाला? काकू तुम्हाला घाम का आलाय? मी एसी लावू का? काकू पाणी हवंय तुम्हाला? मी पाणी देतो. पाणी हवंय तुम्हाला काकू? पाणी हवंय? काका काका बघा ना, काकू ना काय होतं तुला? हे बघा काका, प्लीज चेक करा. कोरड पडली. कसं कोरड पडली?
काय होतंय आणि कशाला कोरड काय खाल्लंय? गोळी? कसली गोळी? कसली गोळी? मी दिली. मीच दिली त्यांना गोळी. ती ही होती ती गोळी. अहो, जेवणानंतर द्यायची होती. ही गोळी द्यायची होती. तुम्ही कशाला औषधं देताय? सिस्टर आहेत ना. तुला काय अक्कल आहे की नाही? तुझं डोकं चालून गोळ्या दिल्यास? अरे ही द्यायची होती ना, ती का दिलीस गोळी? हो, मी ते फोनवर बोलत होतो म्हणून चुकून. अरे चुकून मूर्खपणा तू आता काय केलंस माहितीये का? काय परिस्थिती झाली आहे बघ तुझी. प्लीज प्लीज. हायपोग्लायसिमिक झाल्यात त्या. शुगर लो झाली आहे त्यांची. तुम्ही दोघंही बाहेर थांबा प्लीज. सिस्टर सिस्टर, डॉक्टरांनी बोलवलं, इमर्जन्सी आहे. देसाई, मिसेस देसाई, लवकर जा तुम्ही. हा बाबा बोला. मिरे, पटकन हॉस्पिटलमध्ये येतेस का? अगं ह्या मूर्ख मुलांनी घोळ घालून ठेवलाय मोठा. म्हणजे कोणी मल्हार नाही? हो, चुकीची गोळी दिली आहे तिला. ते डॉक्टर सांगतात की तिचा बीपी खूप लो झालाय आणि काय ते हायपो काय म्हणतात ना. हायपोग्लासिमिया? हा ते झालंय. तू प्लीज येतेस का? काय मूर्ख आहे का मुलगा? मिरे, मला त्यांनी बाहेर थांबायला सांगितलं. तू पटकन ये ना ग, मला टेन्शन आलंय ग. बाबा ऐका, मी निघते, मी येते, मी पोहोचते तिकडे. तुम्ही काळजी करू नका, मी आले. ओके? व्हॉट? कुठली गोळी दिली मल्हारने? बाबांना नाव नाही सांगता आलं नीट, पण शुगर लो झाली म्हणाले तिची, म्हणजे हायपोग्लासिमिया. अरे बाप रे. मी जाते आता तिकडे लगेच. बाबा खूप घाबरलेत आणि मलाही काही कळत नाहीये. एक मिनिट थांब. मी तुला येतो घ्यायला. तू 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 खूप पॅनिक झालीस. तू या अवस्थेत ड्राईव्ह करू नकोस. नाही नको, मी जाते. आधीच तुझ्या भाच्याने एवढा घोळ घालून ठेवलाय ना. हो हो हो, मला कळतंय. हे बघ, तुझी खूप चिडचिड होते. तुला काहीतरी होईल नाही तर. तू ह्या अवस्थेत अजिबात ड्राईव्ह करणार नाहीस. मी येतो तुला घ्यायला. आपण जाऊ शांतपणे. शांतपणे? आईला त्रास होतोय माझ्या. हो हो मीरा, आलो मी. लगेच निघालो. लगेच आलो मी. मल्हार ना. बाबा, आई कशी आहे? डॉक्टर बघताय. बाबा, काळजी करू नका. फारसं काही सिरियस नसेल. आणि असेल तर मीरा, आधी आपण आज जाऊन येऊया. सिच्युएशन अंडर कंट्रोल. शी इज स्टेबल नाउ. थँक्यू डॉक्टर. अहो, मी वेळेवर पोहोचलो म्हणून लगेच ट्रीटमेंट करता आलं. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? ऐकलंस ना? मूर्ख मुलगा. काय ना, सगळी काळजी आपल्यालाच आहे. ह्याला काहीच नाहीये. तरी तुला मी सांगितलं होतं तू घरी जा. कशाला थांबलास तू? आता काय सांगू माझ्या आई बाबांना तुझ्याबद्दल? आणि ते का ऐकून घेतील तुझ्याबद्दल काहीही सांगितलं तरी? डोकं दिलंय ना देवाने, डोकं दिलंय ना, ते वापर. हे जे घडलंय ना सगळं, त्यावर ना काहीतरी धडा घे. वापर. कठीण आहे, मला कठीण दिसतंय हे सगळं. मी बोलतो.
तू आधी काकूंना बघून ये जा. काय आहे मल्हार? मनू तुझ्या बाळाची आई होणार आहे, कळतंय का तुला? तू बाळ नाहीयेस आता. व्हिडिओ गेम खेळण्यात करिअर करायचंय का आपल्याला? पण जबाबदारी घे ना या सगळ्याची.